उद्दिष्ट आहे। यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाण्याची गुणवत्ता तपासणाऱ्या प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत। आज होणाऱ्या कार्यक्रमात अशा 16 पाणी तपासणी प्रयोगशाळांच्या बांधकामाचं भूमिपूजन केलं जाईल। या टप्प्यात सातारा, जळगाव, अहमदनगर, हिंगोली, लातूर, परभणी, सांगली, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, जालना, सोलापूर, नंदुरबार आणि गडचिरोली इथल्या पाणी तपासणी प्रयोगशाळांच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात येईल। राज्यातील 8 जिल्ह्यातील 89 टंचाईग्रस्त गावांमध्ये साठवण टाक्या म्हणजेच प्री फॅब्रिकेटेड मेटॅलिक टँक्स उभारण्याचा प्रकल्पही पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाने हाती घेतलाय। याशिवाय 9 जिल्ह्यांमधील पाणी गुणवत्ता बाधित 41 गावांमध्ये पाणी मेहताजी त्यासोबतच प्रधान सचिव त्या वॉटर स्ट्रेस गावांमध्ये काही प्रमाणावर आपण त्या लोकांना दिला। फार पूर्वी आपण 3 जिल्ह्यांमध्ये या राज्यामध्ये राबवला होता। या आमच्या जलस्वराज्य प्रकल्पमध्ये मात्र हा 97 गावांमध्ये आणि 12 एक्युफर मध्ये हा प्रकल्प आपण राबवतो आहे आणि त्याची सुद्धा आपण सुरुवात आज करतो आहे। 6 जलधर मध्ये एक्युफर मध्ये कामकाजाची सुरुवात झालेली आहे आणि या 12 जिल्ह्यामध्ये राहिलेल्या कामाची आज आपण सुरुवात करतो आहे। नेक्स्ट सर, हे पहिल्यांदा आपण गेल्या वर्षीपासून पाणी गुणवत्ता जी तपासणी आहे, वॉटर क्वालिटी टेस्टिंग, हा पाणी पुरवठा विभागाने स्वीकारलेली आहे। त्याच्या आधी आरोग्य विभागा मार्फत या सगळे पाण्याचे टेस्टिंग करण्यात येत होते। आतापर्यंत आपण 138 सब डिव्हिजनल लेवलवर, 28 जिल्हा स्तरवर आणि 6 विभागीय स्तरवर या पाणी प्रयोगशाळाचे ऑलरेडी एस्टॅब्लिश होऊन कामकाजाला सुरुवात केलेला आहे। आणि विशेषतः सर 6 जे आमचे विभागीय स्तरीय जे प्रयोगशाळा आहे त्याला NABL चा सुद्धा एक्रिडेशन मिळालेला आहे आणि एकत्र एकाच राज्यामध्ये 6 प्रयोगशाळांना NABL चा एक्रिडेशन मिळणे सुद्धा एक मोठा आमचा अचीवमेंट होता। ही प्रयोगशाळा सर्व पूर्ण झालेली आहे, मात्र याची इमारतीचे बांधकाम आपण सर्व ठिकाणी सुरू करतोय। त्यापैकी 16 प्रयोगशाळाचे बांधकाम आज आपल्या मार्फत आपण या राज्यामध्ये आपण सुरू करतोय। सर हे 34,000च्या पुढे आपण राज्यामध्ये एक ऑब्झर्वेशन वेल, जे पूर्वी आम्ही 5,000 ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून आपण स्केअरसिटीचे जे प्रेडिक्शन्स करायचो ते आता आपण ऑल गावामध्ये ऑलमोस्ट 34,000 पर्यंत आपण या गावामध्ये नवीन निरीक्षण विहिरीचे आपण स्थापना केली, आयडेंटिफाय केले। त्यानंतर तिथले जलसुरक्षकांचे आपला ट्रेनिंग दिलेला आहे आणि प्रत्येक गावात आता भूजलची पातळी आपल्याला मोजता येणार आहे आणि त्यापैकी आपण 2 जिल्ह्यामध्ये 100% निरीक्षण वेल जे आहे त्याला ऑटोमॅटिक जे वॉटर लेवल रेकॉर्डर आहे ते जसं दिसत आहे ते आपण जे बसवणार आहे आणि त्याची सुरुवात आपण आज आपण या कार्यक्रमाद्वारे करतोय सर। आणि याच्यावरच आधारित सर आपण एक MRSEC आणि युनिसेफच्या माध्यमातून एक ॲप आणि सॉफ्टवेअर डेव्हलप केलेला आहे। चंद्रपूरचा जीवती तालुक्यामध्ये ऑलरेडी आम्ही त्याला यूज करतोय। तर चंद्रपूर आणि औरंगाबादमध्ये हा प्रकल्प पूर्णपणे आपण पायलट प्रकल्प राबून आपण वेबवरच आपण कोणत्या जिल्ह्याला टंचाई कोणत्या कालावधीमध्ये होऊ शकते किंवा जास्त भासू शकते त्याच्या आपण प्रेडिक्शन याच्याद्वारे आपण करू शकतो सर। नाही हे सर आपण जरी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट मला वाटतं पोखराच्या माध्यमातून सर्व तालुक्यापर्यंत ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स ते बसवत आहे, पण हे GSDच्या मालकीच्या 12 ठिकाणी आम्ही हे प्रयोग असं करतो आहे की आमच्या स्वतःच्याही हे एक ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स राहणार आहे। त्यापैकी एक मंठा तालुका आपला जिल्हा जालनामध्ये आज त्याची आपण सुरुवात करतोय, तिथे आपण ऑलरेडी बसवलेलं आहे। ते ॲटलिस्ट आमच्याही काही डाटाच्या बद्दल किंवा त्यांच्याही क्रॉस काही डाटा बद्दल काय सशंकता असेल तर त्याच्याही बद्दल आपल्याला दूर करता येईल सर। तर हे आम्ही नाशिकला एक मित्रा जे आमची ऑलरेडी जे एक इन्स्टिट्यूट होती त्याला वर्ल्ड बँकने सहाय्य करून त्याला एक सेंटर ऑफ एक्सिलन्स वॉटर आणि सॅनिटेशन सेक्टरमध्ये आणि हा भारतामध्ये पहिली अशी आपली एक संस्था असेल वॉटर आणि सॅनिटेशन सेक्टरमध्ये त्याला आपण डेव्हलप करतो आहे, त्याची आम्ही आज सुरुवात करतो आहे। आणि अपेक्षित हेच आहे की इथे वॉटर आणि सॅनिटेशन सेक्टरचे जेवढे काही घटक आहे, जेवढे स्टेक होल्डर्स आहेत त्या सर्वांचे रेग्युलर ट्रेनिंग इथे 12 महिने आपले चालू राहो। त्याचे सगळे ट्रेनिंग मॉड्यूल्स, ट्रेनिंग कॅलेंडर सर्व तयार आहे। इमारती मात्र या प्रकारे तिथे होणार आहे, तर त्याबद्दल आपल्याला आजही आपण सुरुवात करतो आहे सर। एकंदरीत हा जलस्वराज्य 2 जो हा प्रकल्प आहे
हा भारतामध्ये पहिला एक P4R म्हणून एक प्रकल्प आहे. म्हणजे आधी आपण त्याला रिझल्ट देणार आहे. यांनी ऑलरेडी प्री डिफाईन्ड त्याचं डेफिनेशन्स दिलेलं आहे प्रत्येक स्कीमच्या बाबतीत, आणि एकदा ते अचीव केले नंतरच ते वर्ल्ड बँक त्याचे पैसे रिलीज करणार आहे. आणि आतापर्यंत आपला या देशामध्ये जेवढे 5-6 म्हणजे वर्ल्ड बँकने जे P4R प्रोजेक्ट घेतलेला आहे त्याच्यामध्ये सर्वात चांगला सध्या आपली प्रोग्रेस या आपला या वॉटर सप्लाय या जलस्वराज्य 2 ची आहे. त्याबद्दल मी आपले वर्ल्ड बँकचे जे टास्क टीम लीडर आहेत त्यांच्याही मी स्वागत करतो. आणि एकंदरीत सर हा वॉटर सप्लाय सेक्टरमध्ये आपण या विभागामार्फत प्रत्येक सेक्टरमध्ये आपण काही ना काही नवीन करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. आपले मार्गदर्शन आणि प्रेरणा नेहमी आम्हाला लाभत आहे सर. थँक्यू सर. पीपीटीच्या माध्यमातून अतिशय विस्तृत आणि महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती आपण पुरवली. त्यासोबतच वर्ल्ड बँकच्या अर्थसहाय्यातून जी प्रगती केली त्याचा आलेख देखील आपण दिला. या सर्वांसाठी आपले खूप खूप आभार. आणि आता महाराष्ट्राचे पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री माननीय श्रीयुत सदाभाऊ खोत यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय नामदार प्रकाशजी मेहता साहेब, त्याचबरोबर पाणी पुरवठा व ग्रामीण स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर साहेबजी, आदरणीय सन्माननीय आमदार राजेंद्र पाटणी साहेब, त्याचबरोबर आदरणीय प्रदेशी साहेब, प्रधान सचिव राजेश कुमारजी व उपस्थित जलस्वराज्य व पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी. आज या ठिकाणी ग्रामीण भागातील पिण्याचा प्रश्न सर्वांना भेडसावणारा आहे. जलस्वराज्य प्रकल्प आणि ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत 13 पाणी पुरवठा योजना, जलस्वराज्य अंतर्गत 10 पाणी पुरवठा योजना, 16 जिल्हास्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा, 89 गावात साठवण टाक्या, 41 गावात जलशुद्धीकरण संयंत्र अशा एकूण 171 प्रकल्पाचे ही भूमिपूजन या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभास्ते होत आहे. आणि त्याचबरोबर 43,264 गावाचे भूजल उपलब्धता नकाशे आज महाराष्ट्रातल्या जनतेला या ठिकाणी अर्पण केले जात आहे. या ठिकाणी हा एवढा मोठा ही भूमिपूजनचा सोहळा मला वाटतं पाणी पुरवठ्याच्या विभागाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा होत आहे. आणि या ठिकाणी जवळजवळ 17-18 जिल्ह्यांच्या मध्ये एकाच वेळी ही भूमिपूजन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातील उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी, वेगवेगळ्या विभागाचे सर्व अधिकारी यांचं मी पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं सर्वांचं पहिल्यांदा या ठिकाणी मी स्वागत करत आहे. धन्यवाद. खरोखरच पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागासाठी आपण म्हटल्याप्रमाणे हा अत्यंत गर्वाचा आणि ऐतिहासिक असा हा सोहळा आणि हे क्षण आहेत. आणि आता महाराष्ट्राचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री माननीय श्रीयुत बबनराव लोणीकर यांना मी विनंती करेन की त्यांनी इथे उपस्थित सर्वांना आणि वेबकास्टद्वारे आपल्याला जोडल्या गेलेल्या सर्वांना संबोधित करावं. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय प्रकाशजी मेहता साहेब, सन्माननीय सदाभाऊ खोत, सन्माननीय राजेंद्रजी पाटणे, प्रधान सचिव राजेश कुमारजी, सन्माननीय परवीनजी परदेशी, सर्व अधिकारी कर्मचारी, आज आपल्या राज्याच्या दृष्टीनं, आपल्या सर्वांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा दिवस आहे की आज आपण राज्यामध्ये मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजनेच्या कामाचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करत आहोत. राज्यामधील 21,46,00,000 रुपयाच्या किमतीच्या या पाणी पुरवठा योजना, प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
याचं भूमिपूजन ही भूमिपूजन आपण या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करत आहोत. राज्यामध्ये जलस्वराज टप्पा 2 मध्ये 10 योजनांची कामं मंजूर झालेली आहेत आणि त्याचं ई भूमिपूजन 66 कोटी रुपयाच्या कामाचं आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. राज्यामध्ये जी पाणी टंचाईची गावं आहेत आणि ऐन वेळाला मग त्या ठिकाणी टँकरची व्यवस्था करावी लागते. राज्यामध्ये आपण 7,000 टँकरनं मागच्या वर्षी पाणी पुरवठा केला. लातूरला रेल्वेनं पाणी पुरवठा केला आणि ऐन वेळाला टंचाईमध्ये काही परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून राज्यामध्ये आपण ज्या काही तात्पुरती पाण्याची व्यवस्था किंवा टँकरद्वारे पाणी देतो असं न करता राज्यामध्ये 25 कोटी रुपयाच्या 89 गावांमधल्या पाण्याची व्यवस्था या टाक्यांच्या माध्यमातून करतो आहोत आणि त्याचंही उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आहे. राज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये आजही लोक बोरचं पाणी पितात, नदीचं वढ्याचं दूषित पाणी पितात, विहिरीतलं किंवा बारवातलं दूषित पाणी पितात आणि दूषित पाण्यामुळं मोठ्या प्रमाणावर रोगराई होते, मोठे आजार होतात. राज्यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू दूषित पाण्यामुळं होतो, लाखो लोक आजारी पडतात आणि म्हणून स्वतंत्र पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं गावागावातलं पाणी तपासण्यासाठी त्याचे नमुने प्रयोगशाळेत नेण्यासाठी जलतज्ञ आपण गावात नेमवलेले आहेत आणि 6 महिन्यातून 2 वेळा या गावाचं पाणी तपासणे आणि जे पाणी दूषित आहे या पाण्यावर प्रक्रिया करण्याच्या संदर्भात गटविकास अधिकारी आहेत, त्या गावच्या ग्रामपंचायती आहेत, यांना सूचना देऊन लोकांना शुद्ध पाणी कसं देता येईल अशा प्रकारच्या उपाययोजना आपण करतो. राज्यामध्ये जलस्वराज टप्पा 2 मध्ये आपण काही योजना घेतलेल्या आहेत. 700 कोटी रुपयांचा प्रकल्प हा आपण या ठिकाणी करतोय. मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजनेची 21 कोटीची उद्घाटनं जरी आज असली तर राज्यभरातल्या गावागावातल्या पाणी टंचाईच्या गावामध्ये जिथं पाण्याची टँकर आहेत, जिथं पाण्याचा सोर्स नाही आहे, यासाठी आपल्या राज्यामध्ये स्वतःची पाण्याची योजनाच नव्हती. केंद्राचे पैसे यायचे आणि केंद्राचा निधी आल्यानंतर आपण पाणी पुरवठा योजनेची कामं हाती घ्यायचो. केंद्र आणि राज्याचा दोन्ही हिस्सा असायचा, परंतु मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर योजना अपूर्ण राहिल्या आणि या अपूर्ण योजना पूर्ण झाल्याशिवाय केंद्रानं नवीन योजना घेऊ नका अशा प्रकारच्या सूचना दिल्या. माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून आम्ही विनंती केली की आपल्या राज्याला स्वतःची पाण्याची योजना नाही आहे, राज्यासाठी मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजना आणली पाहिजे आणि ग्रामीण भागातल्या लोकांना पाणी देण्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमचा प्रस्ताव मान्य केला. राज्यामध्ये 2,500 कोटी रुपयाच्या पाणी पुरवठा योजनांना 1200 प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांना मान्यता दिलेली आहे आणि राज्यात महत्त्वाकांक्षी ही पाणी पुरवठा योजना मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजना ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या राज्यामध्ये सुरू आहे. राज्यामध्ये जे एकूण उद्घाटनं आज आपण करतोय ही उद्घाटनं भूमिपूजन जे आहे 119 कोटी 77 लक्ष किमतीच्या वेगवेगळ्या कामांची ही सगळी उद्घाटनं या ठिकाणी होत आहेत. प्रयोगशाळा राज्यामध्ये जिल्हास्तरीय 28 ठिकाणची उद्घाटनं आज होत आहेत. 138 विभागीय प्रयोगशाळा आपण या ठिकाणी करतोय. अशा प्रकारच्या 963 कोटी रुपयाच्या 336 कोटीच्या कामांना मान्यता प्रशासनाच्या वतीनं सरकारच्या वतीनं देण्यात आलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वेळोवेळी पाणी पुरवठा योजनेला काही मार्गदर्शन केलेलं आहे, काही सूचना केलेल्या आहेत. केंद्रानं पैसा दिला, केंद्राचा पैसा थांबला असला तरी राज्यामध्ये मी पैसा कमी पडू देणार नाही आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी जे काही वेगवेगळ्या कामांची जी उद्घाटनं होत आहेत, मनापासून पाणी पुरवठा खात्याचा मंत्री म्हणून मला आनंद झालेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी राज्याच्या जनतेच्या वतीनं मनापासून आभार मानतो की तुम्ही पाणी पुरवठा विभागाला मोठा
निधी दिलेला आहे राज्यात. मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजना केवळ आपल्यामुळंच आलेली आहे आणि म्हणून आपल्या हस्ते या ठिकाणी ई भूमिपूजन शुभारंभ होत आहे. मी मनापासून आपले आभार मानतो. धन्यवाद. दूषित पाण्यामुळे होणारी रोगराई, आजार, मृत्यू हे अधोरेखित करत त्यावर होणारे जे उपाययोजना आहेत त्याबद्दल आपण सांगितलं आणि आज होणाऱ्या ई भूमिपूजनाच्या अंतर्गत जे फायदे होतील हे देखील सांगितले. त्याबद्दल धन्यवाद. मंडळी, आता आपण 2 प्रकाशनं माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार आहोत. सर्वप्रथम ऑटोमेशन मॅन्युअल. पाणी पुरवठा योजनांचं व्यवस्थापन अधिक परिणामकारक आणि शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी सर्व अभियंत्यांना उपयुक्त असं हे स्वयंचलित पुस्तक किंवा पुस्तिका ऑटोमेशन मॅन्युअल याचं अनावरण करतायत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस. महाराष्ट्रातील सर्व अभियंत्यांना याचा नक्कीच फायदा होईल, यात अजिबात शंका नाही. आणि यानंतर ग्राउंड वॉटर प्रायोरिटायझेशन मॅप्स म्हणजेच भूजल पुनर्भरण प्राधान्यक्रमाच्या नकाशांच्या संचिकेचं अनावरण. या नकाशांचा उपयोग विविध प्रकारच्या भूजल पुनर्भरण योजना निश्चित करण्यासाठी केला जाईल. जी गावं दिसत आहेत ती आहेत मूल, भांगरा, गणेशगाव, चिखली, लोणी आणि आरावघर. आणि आता ही एक त्याचीच CD आहे, त्याचं देखील अनावरण या ठिकाणी होत आहे. आणि आता माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 171 प्रकल्पांचं ई भूमिपूजन होईल. त्याकरता हा रिमोट. एकशे 171 प्रकल्पांचं ई भूमिपूजन. स्वच्छ, शाश्वत, सुरक्षित पाणी पुरवठा हे आपलं घोषवाक्य. जलस्वराज्य 2 कार्यक्रम अंतर्गत 10 नळ पाणी पुरवठा योजना याची यादी आपण बघूया. सर्वप्रथम रेठरे बुद्रुक, जिल्हा सातारा. शिरसगाव, जिल्हा अहमदनगर. कुंभिवली, जिल्हा रायगड. गोळेश्वर, जिल्हा सातारा. एकार्जुना, जिल्हा चंद्रपूर. सगरोळी, जिल्हा नांदेड. अर्जापूर, जिल्हा नांदेड. नांदगाव जानी, जिल्हा चंद्रपूर. आवारपूर, जिल्हा चंद्रपूर. वाघोदे, जिल्हा जळगाव. आणि आता मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत 13 नळ पाणी पुरवठा योजना. सर्वप्रथम उंबरडा बाजार, जिल्हा वाशिम. वनोजा, जिल्हा वाशिम. वारला, जिल्हा वाशिम. जौळका, जिल्हा वाशिम. तळोधी, बाळापूर, जिल्हा चंद्रपूर. पराडा, जिल्हा जालना. पुतळी, जिल्हा गोंदिया. मसनी, जिल्हा वाशिम.
चिंचांबाभर जिल्हा वाशिम, भामदेवी जिल्हा वाशिम, दुबळवेल जिल्हा वाशिम, चांडस जिल्हा वाशिम, करडा जिल्हा वाशिम, MMRDA अर्थसहाय्यित पाणी पुरवठा योजना शहापाडा जिल्हा रायगड. यानंतर 16 जिल्हास्तरीय प्रयोगशाळा यांची यादी आपण बघूया. सातारा, जळगाव, अहमदनगर, हिंगोली, लातूर, परभणी, नंदुरबार, गडचिरोली, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, जालना, सोलापूर आणि सांगली. यापुढे स्वयंचलित हवामान केंद्र मंठा जिल्हा जालना. जलस्वराज्य 2 कार्यक्रम अंतर्गत 8 जिल्हास्तरीय 89 टंचाईग्रस्त गावातील टंचाई कालावधीसाठी साठवण टाक्या प्री फॅब्रिकेटेड मेटॅलिक टँक्स उभारण्यासाठीचे प्रकल्प. यापुढे 9 जिल्ह्यातील 41 पाणी गुणवत्ता बाधित गावांसाठी पाणी शुद्धीकरण संयंत्र RO उभारण्यासाठीचे प्रकल्प. तर अशा प्रकारे 171 प्रकल्पांचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि मी आता सरांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शनपर सर्वांना संबोधित करावं. राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे मंत्री श्री बबनराव लोणीकरजी, राज्यमंत्री श्री सदाभाऊ खोत, या विभागाचे सचिव, प्रधान सचिव श्री राजेश कुमार, अप्पर मुख्य सचिव श्री प्रवीण परदेसी, श्री राघव नेती, टास्क टीम लीडर वर्ल्ड बँक, श्री JVR मूर्ती, सल्लागार वर्ल्ड बँक, श्री संतोष कुमार, श्री शेखर गायकवाड, आमदार राजेंद्र पटनीजी, या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी, विविध जिल्ह्यांमध्ये उपस्थित पालकमंत्री, आमदार आणि सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की आज 171 प्रकल्पांचं भूमिपूजन एकाच वेळी विभागानं घेतलं आणि एक प्रकारे महाराष्ट्राच्या इतिहासातला एक नवीन रेकॉर्ड हा. आणि त्यासोबत 16 जिल्हास्तरीय प्रयोगशाळा शहापाड्याची MMRDAच्या माध्यमातून आपण करतोय, ती स्कीम असेल. 8 जिल्ह्यातल्या 89 टंचाईग्रस्त गावातील साठवण टाक्या उभारणीचा प्रकल्प असेल किंवा 9 जिल्ह्यातल्या 41 पाणी गुणवत्ता बाधित गावांसाठी पाणी शुद्धीकरणाचं संयंत्र असेल, अशा विविध योजनांचं आज आपण भूमिपूजन केलेलं आहे. मगाशी जे प्रधान सचिवांनी सादरीकरण केलं त्यामध्ये पेरी अर्बन भागाकरता अतिशय चांगल्या प्रकारची पाणी योजना, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टाक्यांचे डिझाईन्स असतील, फ्लो मीटर्स असतील, वॉटर मीटर्स असतील, त्याचं मॉनिटरिंगचं सिस्टीम असेल, त्याकरता सोलर असेल, असा अतिशय शाश्वत अशा प्रकारचं पाणी पुरवठ्याचं मॉडेल हे आज पाणी पुरवठा विभागाने तयार केलेलं आहे. खरं म्हणजे स्वच्छ पाणी पुरवठा ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे आणि ज्या ठिकाणी स्वच्छ पाणी पुरवठा होतो त्या गावामध्ये कमीत कमी रोगराई पसरते असा आपला अनुभव आहे. आणि मग अशा या संपूर्ण परिस्थितीमध्ये
केंद्र सरकार आणि राज्य सरकार सातत्याने हा प्रयत्न करते आहे की शुद्ध पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे आणि त्याकरताच आमच्या विभागानं मुख्यमंत्री पेयजल योजना देखील सुरू केली आणि जवळजवळ पुढील 4 वर्षामध्ये 1003 नळ पाणीपुरवठा योजना राबवण्याचा निर्णय या योजनेच्या तहत आपण घेतला आहे. तसंच 83 बंद असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ज्या आहेत त्याही पुनरुज्जीवित करायचा आमचा प्रयत्न आहे. खरं म्हणजे अनेक वेळा आपण एखाद्या गावात एखादी योजना बंद पडली की त्याचं सोर्स बळकटीकरण करण्याच्या ऐवजी नवीन योजना घेण्याचा प्रयत्न करतो. पण आता मात्र आपण आहेत त्या योजनांचं नीट कशा प्रकारे आपल्याला मेंटेनन्स करता येईल, सोर्स बळकटीकरण करता येईल याचा देखील प्रयत्न सुरू केला आहे. आणि वॉटर क्वालिटी मॉनिटरिंग याकरता NABL ॲक्रिडिटेटेड अशा प्रकारच्या प्रयोगशाळा या मला असं वाटतं की आपल्या राज्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आपण उचललेलं आहे. कारण शुद्ध पाणी पुरवठा झाल्याशिवाय, पाण्याची क्वालिटी मॉनिटर केल्याशिवाय पाणी पुरवठ्याला पाहिजे त्या प्रमाणात अर्थ प्राप्त होत नाही. किंवा ज्या ठिकाणी दूषित पाणी आहे त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाचे संयंत्र वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज वापर करून आपण देखील देतो आहे. ही मला असं वाटतं अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. राज्यामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं याकरता करण्यात येणारा हा प्रयत्न हा खरोखर मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा आहे. आज केंद्र सरकार, राज्य सरकार, वर्ल्ड बँक विविध प्रोजेक्टच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये हे आपण पाणी पुरवठ्याकरता देतो आहोत. आणि कधी नव्हे तेवढ्या प्रमाणात शहर असो का गाव असो योजना आपण हातामध्ये घेतल्या आहेत. माझी अपेक्षा ही आहे की या सगळ्या योजना निश्चित कालावधीमध्ये पूर्ण झाल्या पाहिजेत. कारण योजनांचा कालावधी वाढला की त्या योजना फेल होतात, त्या योजनांवरचा खर्च वाढतो, त्या योजनांवर बरंच प्रेशर डेव्हलप होतं. आणि म्हणून आपण आज ज्याचं भूमिपूजन केलं आहे त्या सगळ्या प्रकारच्या योजना या निश्चित कालावधीत आपल्याला कशा पूर्ण करता येतील हा देखील प्रयत्न मला असं वाटतं केला पाहिजे. यासोबत ॲक्विफर मॅपिंगचा देखील एक अत्यंत चांगला उपक्रम आपण हातामध्ये घेतला आहे की ज्याच्या माध्यमातून निश्चितपणे आपण भूजलाची पातळी ही मेंटेन करू शकतो, त्याचं मॉनिटरिंग करू शकतो आणि ही घसरणारी पातळी थांबवून जलपुनर्भरणाचा जो आपला कार्यक्रम आहे, जलयुक्त शिवारचा जो आपला कार्यक्रम आहे, या सगळ्या कार्यक्रमाचं एक इंटिग्रेशन हे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करू शकतो. आणि म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय उत्तम अशा प्रकारची कामगिरी ही या विभागाने केली. त्याबद्दल मी मंत्री असतील, राज्यमंत्री असतील, प्रधान सचिव असतील, सर्व अधीनस्थ ज्येष्ठ अधिकारी असतील, या सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि राज्य सरकार अशाच प्रकारे ग्रामीण भागामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी नेण्याकरता सदैव प्रयत्नरत राहील अशा प्रकारची ग्वाही देऊन माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विभागाने हाती घेतलेल्या या प्रकल्पांबद्दल आपण त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यासोबतच आपले अनमोल असे विचार या ठिकाणी आणि या महत्त्वाच्या प्रसंगी मांडले. आपले खूप खूप आभार. आणि आपल्याकडे आता काही NICs जोडल्या गेलेल्या आहेत, तर मी सरांना विनंती करेन की त्यांनी त्यांच्याशी संवाद साधावा. आपल्याला वर दिसतंय सांगली, गोंदियापासून सुरुवात करूया. सर तुमचा आवाज येतोय. सर आपला आवाज येतोय, आपण प्लीज बोला. आणि त्याच्यासाठी
आभार मानतोय. त्याचबरोबर आदरणीय बबनराव लोणीकर साहेब पाणी पुरवठा मंत्री आणि आमचे राज्यमंत्री सदाभाऊ आणि सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद. निश्चितच मागच्या अनेक दिवसांपासून जो भाग पाण्यासाठी भुकेला होता, खऱ्या अर्थानं त्यांची गरज होती, ती आज आपण याद्वारे आपण पूर्ण करत आहोत. गोंदिया जिल्ह्याच्या वतीनं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपणाला परत मनापासून धन्यवाद. आभारी आहोत आपले. मला नागपूरला बावनकुळे दिसत आहेत. नागपूर पारवेजी बोला. आपलं फार आव्हान सर. नागपूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच योजना राष्ट्रीय पेयजल अंतर्गत आपण नागपूर जिल्ह्याच्या 13 योजनांना मंजुरी दिलेली आहे आणि त्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये 4 राष्ट्रीय पेयजल योजना याला मंजुरी आपण दिलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, भिवापूर तालुक्यामध्ये आरो प्लॅन्ट हे 4 भिवापूर तालुक्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये फक्त माझ्या मतदारसंघात भिवापूर तालुक्यामध्ये 4 ठिकाणी आरो प्लॅन्टला आपण मंजूर दिलेले आहे. तर आपलं फार फार आभार सर. आपल्या मंत्री महोदयांचा आभारी आहोत सर की आपण विशेषतः शुद्ध आणि स्वच्छ पाणी या संपूर्ण महाराष्ट्रात मिळालं पाहिजे याकरता प्रयत्न करता आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना आपण ई भूमिपुरीच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे. तात्काळ ही कामं सुरुवात होतील आणि हा अभिनव उपक्रम आपल्या पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून, पाणी पुरवठा विभागाच्या मंत्र्यांच्या माध्यमातून आणि विशेषतः आमचे राज्याचे आमच्या राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री महोदय अशा अभिनव उपक्रमासाठी सातत्याने पुढाकार घेऊन अग्रक्रमाने पैसे पुरवठा करतात आणि पाणी पुरवठ्याला झुकमाप दिलं. त्यामुळे नागपूर जिल्ह्याचा आमदार म्हणून, ग्रामीण भागाचा आमदार म्हणून सर्व अधिकाऱ्याच्या वतीने आणि लोकप्रतिनिधीच्या वतीने आपला कोटी कोटी आभार व्यक्त करतो सर. धन्यवाद सर. अमरावतीमध्ये कोण दिसत? अमरावती जसं आमदार बुंदेले बोलतोय, आमच्या दर्यापूर मतदारसंघामध्ये पाण्याचा डिटेल जास्त होता. अशा गावांना रो वॉटर यंत्रणा बसवण्याबद्दल खरोखरच आपलं धन्यवाद मानतोय. आणि आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये खरोखरच आपण ही फार महत्वाची भूमिका घेतलेली आहे, त्याबद्दल आपले धन्यवाद. तसंच महत्वाचं म्हणजे नवीन योजनेकरता आपल्याकडून 65 कोटी रुपये सुद्धा मुख्यमंत्री पेयजल योजनेतून मला मिळालेले आहेत. त्याकरता आपले धन्यवाद मानतो आणि अमरावती जिल्ह्यामध्ये अशाच प्रगती व्हावी ही अपेक्षा करतो. सातारा नमस्कार सर. जिल्हाधिकारी सातारा बोलते सर. सर आमच्याकडे सर 2 योजनांचे आज भूमिपूजन झालेलं आहे सर. आणि सर आमच्याकडे सर 21 जागावर रेन हार्वेस्टिंग साठी आपण टाकी दिलेली आहे सर. आणि एक लॅबोरेटरीच्या सर आज भूमिपूजन झालेलं आहे. तर सर त्यासाठी मनापासून आभार मानते सर. औरंगाबाद सर सन्माननीय माननीय मुख्यमंत्री महोदय आणि पाणी पुरवठा मंत्री महोदय, राज्यमंत्री महोदय या सर्वांचे आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये योजना यावेळेला नाही झालेल्या आहेत. आमचा सर्वे आणि पुढच्या सगळ्या अद्ययावत याचा आम्ही आढावा सुद्धा घेतलेला आहे. परंतु आज खरोखर या महाराष्ट्र राज्यामध्ये हा जो अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे त्याबद्दल जनतेतनं पण आम्ही सर्व ह्या 2 दिवसामध्ये आढावा घेतला. तर प्रचंड जनतेला ह्या गोष्टी आवडत आहेत आणि अशाच दुर्गम भागामध्ये जिथे पाण्याची क्वालिटी पण खराब आहे त्या पण सर्वे वगैरे झालेले आहेत. तर पुढच्या योजनेमध्ये औरंगाबादचाही सहभाग नक्कीच आपला होणार आहे. पुणे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि तिन्ही मंत्री महोदयांचे आभार व्यक्त करतो. प्रशांत बमजी आपले खूप खूप आभार. जालन्याला मंठा आहे का कोणी तिथे? नमस्कार साहेब, मी आमदार चरण वाघमारे. भंडारा जिल्ह्यामध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी आपण प्रयोगशाळा मंजूर केली, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. तसाही भंडारा जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रमाण अधिक प्रमाणात असला तरीही गुणवत्तेच्या दृष्टीने आम्ही कमी पडत होतो. मोठ्या प्रमाणात दूषित पाण्याचा सामना आमच्या जिल्ह्यातील जनतेला करावा लागत होता आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी आज
आज आपण जो ही भूमिपूजन सोहळा पार पाडला तो अविस्मरणीय प्रसंग आमच्यासाठी आहे. म्हणजे शासनाचे लाखो करोड रुपये या माध्यमातून वाचू शकले आणि एकाच दिवशी सर्व नळ पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ केल्यामुळे जनतेत आपल्या नावाची फार चांगली चर्चा आहे. आपले पुन्हा एकदा आभार मानतो आणि धन्यवाद. आभारी आहे चरण भाऊ, आपले आभार. मंठा होता का कलेक्ट? जालना प्लीज. नमस्कार सर, मी जिल्हाधिकारी जालना बोलतो. सर, आमच्या जिल्ह्यामध्ये 3 योजनांना आज मंजुरी मिळाली. त्यामध्ये पराडा तालुका अंबड हे गाव सर वर्षानुवर्ष टँकरद्वारे या गावात पाणी पुरवठा होत होता. खरं तर आज सर्व गावकरी त्या पराडा गावामध्ये आज तिथे उपस्थित आहे, परंतु कनेक्टिव्हिटी वन वे असल्यामुळे तिथं पोहोचता येत नाही. माननीय आमदार साहेब कुचे हे सुद्धा पराडा गावामध्ये ग्रामस्थांबरोबर उपस्थित आहे. सर, मंठ्याला सुद्धा सर आमच्याकडे स्वयंचलित ऑटोमॅटिक वेदर स्टेशन हे प्रथमतः आमच्याकडे माननीय पालकमंत्री महोदयांच्या प्रयत्नामुळे होत आहे. ती सुद्धा एक चांगली बाब आमच्या दृष्टीने आहे. सर, तिसरा प्रकल्प सर जिल्हा स्तरावर प्रयोगशाळा जे पाण्याची टेस्टिंग करण्यासाठी वारंवार करावं लागतं, ती पण आज या ठिकाणी आपण उद्घाटन केलं. सर, मी पुन्हा एकदा संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने जनतेच्या वतीने सर आपल्याला धन्यवाद देतो. एक चांगला उपक्रम या पाणी पुरवठा खात्यामार्फत आज या ठिकाणी सुरू होत आहे. नमस्कार. मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, मंठावासियांचं अभिनंदन करतो. अतिशय चांगलं स्वयंचलित यंत्र आपल्याकडे हवामानाचं आणि जलमापनाचं हे या ठिकाणी माननीय मंत्री महोदय बबनरावजी लोणीकर यांच्या प्रयत्नातून सुरू झालेलं आहे आणि हे एक अतिशय नवीन आणि चांगली सुरुवात आज या ठिकाणी झालेली आहे. त्याबद्दल मी मंठावासियांचं आणि मंत्री महोदयांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. अशा प्रकारे आता आपण मंठाला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलिंग देखील केलं, तत्पूर्वी NICशी 2 वे इंटरॅक्शन केलं. तर कार्यक्रम जवळजवळ संपत आलेला आहे. मी श्रीयुत संतोष कुमार, सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना विनंती करेन की त्यांनी आभार प्रदर्शित करावे. आजच्या या 171 योजनांचे ई भूमिपूजन कार्यक्रमाचे ज्यांचे हस्ते उद्घाटन होत आहे, भूमिपूजन होत आहे, असे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री तसे आमचे प्रेरणास्थळ माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच माननीय मुख्यमंत्रीने जे आम्हाला आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केली की सगळी योजना वेळेवर पूर्ण होती, असं आम्ही विभागाच्या वतीने तसं मजिप्राच्या वतीने आम्ही हमी देतो. या सर्व योजना आम्ही वेळेवर पूर्ण करून आपल्याला दाखवू. सर, आज आपले विभागाचे मंत्री माननीय बबनरावजी लोणीकर साहेब आपल्याला मुलाचे मार्गदर्शन केले, मी त्यांना मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच आज आपले खात्याचे राज्यमंत्री श्री सदाभाऊ खोत साहेब सुद्धा आपल्याला मार्गदर्शन दिले, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आज महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री श्री प्रकाशजी मेहता तसेच आज आमदार राजेंद्र पाटणेसी आवर्जून उपस्थित होते, मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्रीचे अपर मुख्य सचिव श्री प्रवीण परदेशीजी आणि त्यांचे मुख्यमंत्री कार्यालयांचे आम्हाला सहकार्य लावला या कार्यक्रमाचे यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी, मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आपले पाणी पुरवठा विभागाचे कार्यक्षम प्रधान सचिव श्री राजेश कुमारजी, त्यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही ही कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडत आहोत, मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आज या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे
अधिकारीगण तसेच आपले महाजीवन प्राधिकरण GSDचे सर्व अधिकारीगण वेगवेगळे प्राधिकारीगण सुद्धा वेगवेगळे जिल्ह्यात सुद्धा उपस्थित आहे. मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. व्हिज्युअल मीडियाचे अदिती आणि त्यांचे चमू या ई भूमिपूजनचे सोहळा पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. तसेच वेळेच्या अभावी वेगवेगळे जे लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले, यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केले, मी सगळ्यांचे पाणी पुरवठा विभागातर्फे आभार मानतो आणि हे ई भूमिपूजन सोहळा संपली असं जाहीर करतो. प्रकल्प वेळेत पूर्ण होतील याचं आश्वासन आपण दिलं. खूप खूप आभार. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलेला आहे आणि कार्यक्रमाची सांगता देखील झालेली आहे. मी मानसी सोनटक्के आपली रजा घेते. मीडिया इंटरॅक्शन सर, बाहेर मीडिया इंटरॅक्शन फोटो बाहेर एक फलक केलेला आहे, तिकडे आपण फोटो घेऊया सर्वांच्या स्मरणात राहण्यासाठी. धन्यवाद. फोटो सर इकडेच काढूया. हा देखील सुंदर बॅकड्रॉप आहे. मी सर्व अधिकाऱ्यांना आणि संबंधित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपण हा जो बॅकड्रॉप आहे इथेच क्षणचित्र काढूया.